नमस्कार. आली का मजा मागच्या गमतीमध्ये? चला मग आता त्या गमतीच्या मागचे कारण जाणून घेऊया. कारण तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता नव्याने ती गोष्ट समजून घेऊया. आपण लहानपणी रामायण, महाभारत अशा बऱ्याच सिरियल पाहिल्या. त्यामध्ये ऋषीमुनी आपल्या हातामध्ये पाणी घेऊन समोरच्या व्यक्तीच्या अंगावर शिंपडायचे आणि ती व्यक्ती क्षणामध्ये भस्म किंवा दगडाची होऊन जायची. त्यामागचे काय कारण असावे? त्यावेळेस आपल्याला एवढेच वाटायचे की ऋषीमुनींमध्ये खूप सारी शक्ती आहे. हो, शक्ती नक्कीच आहे, पण त्यामागे अजून एक टेक्निक काम करते. त्या टेक्निकचे नाव आहे मनसा वाचा कर्मणा. कारण पहा, ऋषीमुनी शाप द्यायच्या आधी पहिले मनामध्ये कुठला तरी एक विचार आणायचे. त्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन मंत्रांसोबत तो विचार प्रकट करायचे आणि नंतर ते पाणी समोरच्या व्यक्तीच्या अंगावर शिंपडायचे आणि तो शाप सत्यात उतरायचा. तीच टेक्निक आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये यूज केली होती. ती टेक्निक म्हणजे मनसा वाचा कर्मणा आणि त्यातून निघालेला रिझल्ट. चला बघूया मग. मनसा म्हणजे मनात आलेला विचार. विचार म्हणजे बीजच, बरोबर ना? कारण विचार असणे फार गरजेचे आहे. त्यानंतर वाचा, मुखातून निघालेले शब्द, आणि शब्दाची ताकद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शरीरावर झालेला घाव भरून निघतो, पण शब्दाने झालेली जखम किंवा घाव भरून निघत नाही, बरोबर ना? त्यानंतर कर्मणा. कर्म आपल्या रोजच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्माला खूप महत्त्व दिले आहे. मग अशा प्रकारे मनसा वाचा कर्मणा जेव्हा तिन्ही एकत्र येतात तेव्हा शाप किंवा आशीर्वाद सत्यात उतरतो. त्याचप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला विचार मनामध्ये आणला, त्या विचाराला समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या विचारापासून दूर जाण्यासाठी आपण आपल्या शब्दाने आणि हाताची कैची करून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याप्रमाणे ऋषीमुनींची शक्ती काम केली तशीच आपण आपल्या शक्तीचा उपयोग करून आणि आपल्याला नको असलेल्या गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तर असाच छोटे छोटे प्रयत्न करूया आणि आपले जीवन सुखद बनवूया. तोपर्यंत धन्यवाद.